हॅलो एव्हरीवन, वेलकम टू स्मार्ट एक्झाम. मित्रांनो, स्वप्नवर्धीचे या टॅगलाईन खाली आपण पोलीस भरतीचे व्हिडिओ सिरीज सुरू केले आहेत. त्यामध्ये पोलीस भरती 2018च्या बऱ्यापैकी सर्व जिल्ह्यांच्या प्रश्नपत्रिकांचे आपण संदर्भासहित विश्लेषण करत आहोत. तुमच्यापैकी काही मित्रमैत्रिणींनी फक्त मराठी व्याकरणावरील सर्व प्रश्न एकाच व्हिडिओमध्ये कव्हर करण्यासाठी आपल्याला विनंती केली होती. सो आजच्या व्हिडिओमध्ये आपण 2018च्या पोलीस भरतीचे सर्व जिल्ह्यांच्या क्वेश्चन्स पेपर्समध्ये मराठी व्याकरणाचे जेवढे प्रश्न विचारण्यात आले होते ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न केला आहे. तर लेक्चर शेवटपर्यंत पहा. एकही प्रश्न मिस होता कामा नाही, कारण एक प्रश्न मिस झाला तर 1 मार्क जाण्याची शक्यता आहे आणि एका मार्कमुळे पोलीस होण्याचे तुमचे स्वप्न या वर्षासाठी इथेच स्टॉप होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. सो लेक्चर शेवटपर्यंत पहा. लेक्चर युजफुल वाटले तर लाईक करा आणि व्हिडिओ संबंधीचे आपले अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये सांगा. वेळ न घालवता व्हिडिओ स्टार्ट करूया. निश्चल संधी विग्रह करा. तर तो कसा करेल? नि अधिक चल. मग योग्य उत्तर पर्याय क्रमांक ब, नि अधिक चल. पुढे पाहू. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शिकवावे. प्रयोग ओळखायचा आहे. हा कोणता प्रयोग आहे? भाव्य प्रयोग. मग योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 भाव्य प्रयोग. समोरचा प्रश्न. चतुर्भुज होणे याचा अर्थ सांगायचा आहे. चतुर्भुज होणे म्हणजे लग्न होणे. मग योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 लग्न होणे. समोरचा प्रश्न. जलद. जलदसाठी अचूक समानार्थी शब्दाचा पर्याय निवडायचा आहे. जलद म्हणजे मेघ, म्हणजे पाऊस पाडणारे मेघ, आणि फास्ट म्हणजे योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 मेघ आणि वेगाने. जलदलाच आपण ढग वगैरे असं बोलतो. पुढे पहा. शुद्ध शब्द आपल्याला ओळखायचा. यामध्ये शुद्ध शब्द कोणता आहे? आशीर्वाद. पहा, आशीर्वाद. मग योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 आशीर्वाद. समोरचा प्रश्न. विरुद्धार्थी शब्द आपल्याला ओळखायचा आहे. इष्टसाठी कोणता विरुद्धार्थी शब्द आहे? इष्ट, अनिष्ट. मग योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 अनिष्ट. समोरचा प्रश्न. शब्दयोगी अव्यय ओळखायचा आहे. माझ्या शाळेपुढे मैदान आहे. यामध्ये माझ्या, मैदान, शाळा आणि पुढे या 4 पर्यायांपैकी शब्दयोगी अव्यय कोणता आहे? तर तो आहे पुढे. मग योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 पुढे. पुढे पाहू. नागपुरी या शब्दाचे विशेषण ओळखायचे आहे. नागपुरी या शब्दाचे विशेषण काय आहे? नाग म्हणजे नाम आहे, मग काय असेल? नामसाधित विशेषण. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 नामसाधित विशेषण. समोरचा प्रश्न. काळ ओळखायचा आहे. आई मुलांना जेवायला वाढत होती. पहा, वाढत होती. मग कोणता काळ आहे? अपूर्ण काळ. आणि होती म्हणजे भूतकाळ. मग योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 अपूर्ण भूतकाळ. समोरचा प्रश्न. मित्रांनो, लेक्चर युजफुल वाटत असेल तर लेक्चरला प्लीज लाईक करा. आम्ही देशाचे शूर शिपाई आहोत या वाक्यातील विशेषण ओळखायचं आहे. विशेषण काय असेल? शूर. मग योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 शूर. समोरचा प्रश्न. विभक्ती ओळखायची विद्यार्थ्यांना. या वाक्यातील विभक्ती कोणती शब्दातील? तर ती आहे चतुर्थी विभक्ती. मग योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 चतुर्थी विभक्ती. समोरचा प्रश्न. लिंग ओळखायचे. देवालय कोणतं लिंग आहे? पुल्लिंग आहे का? नाही. स्त्रीलिंग नाही. मग कोणतंही नपुसकलिंग आहे. मग योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 नपुसकलिंगी. समोरचा प्रश्न. प्रयोग ओळखायचा आहे. सुरेशने आंबा खाल्ला. कोणता प्रयोग असेल? आंबा खाल्ला. मग योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 कर्मणी प्रयोग आहे हा. समोरचा प्रश्न. अनेक वचन लिहा. उंदीर. काय अनेक वचन असेल? उंदीरचं उंदीरच असतं. मग योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 उंदीर. समोरचा प्रश्न. क्रियापदाचा प्रकार ओळखायचा आहे. मुलांनो सर्वजण रांगेत उभे राहा. कोणते प्रकार असेल? तर इथे काय केली? वाक्याची आज्ञा केली. मग योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 आज्ञार्थ. समोरचा प्रश्न. संधीचा विग्रह सांगायचा आहे. सहोदर सह अधिक उदर. मग योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 सह अधिक उदर. समोरचा प्रश्न. समास. आपल्याला समास ओळखायचा आहे. घरोघरी या शब्दातील समास काय असेल? तो असेल अव्ययीभाव समास. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1. समोरचा प्रश्न. लिंग बदलायचं आहे. विद्वान. विद्वानचं लिंग बदलल्यावर काय होईल? ते होईल विदुषी. मग योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 विदुषी.
समोरचा प्रश्न, म्हण पूर्ण करायचे. इकडे आड तिकडे विहीर. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3. पुढे पाहू. ख झ या वर्णांना काय म्हणतात? हे आहेत महाप्राण. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 महाप्राण. पुढे पाहू. खालीलपैकी विसर्ग उकार संधीचे उदाहरण आपल्याला सांगायचं आहे. ते आहे मनोरंजन. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2. पुढे पाहू. गत्यंतर शब्द पाहून त्याच संधीचा शब्द शोधायचा आहे. गत्यंतर याच संधीचा शब्द कोणता असेल? योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 अत्यानंद. समोरचा प्रश्न, कोणतेही विशेषनाम डॅश डॅश असते? ते असते एकच वचनी असते. मग योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 एकवचनी. समोरचा प्रश्न, खालील शब्दातील एकवचनी शब्द आपल्याला ओळखायचा आहे. 4 शब्द आहेत. तळे, मळे, डोळे, गोळे. एकवचनी शब्द कोणता आहे? तळे. मग योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 तळे. समोरचा प्रश्न, सूत या शब्दाचा विरुद्ध लिंगी शब्द ओळखायचा आहे. सूत, सुता. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 सुता. पुढे पाहू. अयोग्य जोडी निवडायची आहे. प्रथमा कर्ता, चतुर्थी संप्राधन, पंचमी अधिकरण, तृतीयाकरण. अयोग्य जोडी कोणती असेल? तर ती असेल तिसरी, पंचमी अधिकरण. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3. समोरचा प्रश्न, कुंकू शब्दाचा सामान्य रूपाचा योग्य पर्याय निवडायचा आहे. कुंकू, कुंकरू, कुंकुसा, कुंकचा, कुंकवा. मग असेल पर्याय क्रमांक 4 कुंकवा. पुढे पाहू. सर्वनामांचे मुख्य किती प्रकार असतात? सर्वनामांचे मुख्य प्रकार असतात 6. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 6. समोरचा प्रश्न, धातुसाधित विशेषण कोणते? ते आहे पडकी, माळी. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1. समोरचा प्रश्न, खालीलपैकी सामर्थ्यदर्शक क्रियापद आपल्याला ओळखायचं आहे. तर पळवते हेच आहे. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1. समोरचा प्रश्न, सूर्य मावळत आहे या वाक्याचा आपल्याला पूर्ण भविष्यकाळ करायचा आहे. सूर्य मावळत आहे, मग तो कसं पूर्ण भविष्यकाळ कसा असेल? सूर्य मावळलेला असेल. मग योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 सूर्य मावळलेला असेल. पुढे पाहू. त्याने साप मारला यामध्ये आपल्याला प्रयोग सांगायचा आहे. हा कोणता प्रयोग आहे? हा एक कर्मणी प्रयोग. मग योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 कर्मणी प्रयोग. समोरचा प्रश्न, मांजराने उंदरास पकडले. मांजर या नामास लागलेला ने हा प्रत्यय कोणत्या विभक्तीचा आहे ते आपल्याला ओळखायचं आहे. ने प्रत्यय असतो तृतीया विभक्तीचा. मग योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 पर्याय क्रमांक 3 तृतीया. पुढे पाहू. चुकीचा पर्याय निवडायचा आहे. तर तृतीयामध्ये त्या असतं का? नाही. आत्ताच पाहिलं ने प्रत्यय असतो. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 तृतीया त्या. समोरचा प्रश्न, आम्ही 5 भावंडे पुण्यात राहतो या वाक्यातील विशेषणाचा प्रकार आपल्याला ओळखायचा आहे. तर तो आहे साकल्यवाचक विशेषण. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1. समोरचा प्रश्न, मला चंद्र दिसतो यातील दिसतो या क्रियापदाचा प्रकार आपल्याला ओळखायचा आहे. तर हा एक कोणत्या क्रियापदाचा प्रकार आहे? ते आहे अकर्मक क्रियापद. मग योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 अकर्मक. पुढे पाहू. अथर्व मुलांना हसवितो या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार आपल्याला ओळखायचा आहे. क्रियापदाचा प्रकार आहे प्रायोजक क्रियापद. मग योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 3 प्रायोजक क्रियापद. समोरचा प्रश्न, परीक्षेत मला पहिला वर्ग मिळावा क्रियापदाचा अर्थ आपल्याला ओळखायचा आहे. परीक्षेत मला पहिला वर्ग मिळावा अर्थ आहे विद्यार्थी. मग योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 विद्यार्थी. समोरचा प्रश्न, हसताना या क्रियाविशेषण अव्ययाचा प्रकार ओळखायचा आहे. हसताना म्हणजे हे धातुसाधित क्रियाविशेषण अव्यय. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 धातुसाधित. समोरचा प्रश्न, कालपर्यंत समीर गावी पोहोचला नव्हता शब्दयोगी अव्ययाचा प्रकार आपल्याला ओळखायचा आहे. कालपर्यंत समीर गावी पोहोचला नव्हता म्हणजे काळ कळतोय आपल्याला. मग काय असेल योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 कालवाचक. समोरचा प्रश्न, पिलाने घरट्यासमोर मान काढली व किलबिलाट केला. उभयान्वयी अव्ययाचा प्रकार आपल्याला ओळखायचा आहे. व या उभयान्वयी अव्ययाचा प्रकार कोणता आहे?
तर हे 2 वाक्यांना जोडतंय. मग योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 समुच्चयबोधक उभयान्वयी अव्यय. समोरचा प्रश्न, शी, मला ना हे आवडलं ते, शी या केवलप्रयोगी अव्ययाचा प्रकार आपल्याला ओळखायचा आहे. यातून काय होतं, आपल्याला तिरस्कार दर्शन होतं. मग योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 तिरस्कारदर्शक केवलप्रयोगी अव्यय. समोरचा प्रश्न, सर्कशीतल्या विदूषकाने प्रेक्षकांना हसविले. प्रयोग ओळखायचा आहे. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 सकर्मक भावी प्रयोग. समोरचा प्रश्न, सुतोवाच करणे या वाक्यप्रचाराचा समानार्थी वाक्यप्रचार ओळखायचा आहे. सुतोवाच करणे म्हणजे ओनामा करणे. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 ओनामा करणे. पुढे पाहू. दाती तृण धरणे म्हणजे शरणागती पत्करणे. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 शरणागती पत्करणे. समोरचा प्रश्न, कोवळे या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आपल्याला ओळखायचा आहे. कोवळे रहाट. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 राठ. समोरचा प्रश्न, हळूहळू घडून येणारा बदल कोणता असतो? हळूहळू होणारा बदल म्हणजे उत्क्रांती. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 उत्क्रांती. पुढे पाहू. खालील वाक्यप्रचाराचा वाक्यप्रकार आपल्याला ओळखायचा आहे. अरे फार वाईट झालं. कोणता वाक्यप्रकार आहे? उद्गारार्थी. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 उद्गारार्थी. पुढे पाहू. वराती मागून घोडे या म्हणीचा योग्य अर्थ आपल्याला ओळखायचा आहे. वराती मागून घोडे म्हणजे योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 योग्य वेळ निघून गेल्यावर काम करणे. पुढे पाहू. तळघर या सामासिक शब्दाचे शब्दसाधित रूप कोणते होईल ते आपल्याला सांगायचं आहे. तर ते होईल तळाचे घर. मग योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 तळाचे घर. पुढे पाहू. किल्ली हा शब्द कोणत्या भाषेतून मराठीत रूढ झाला आहे? तो आलाय कानडी भाषेतून. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 कानडी. समोरचा प्रश्न, कुल या शब्दाचे शब्दसाधित रूप आपल्याला ओळखायचं आहे. कुल कुलीन. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 कुलीन. समोरचा प्रश्न, पुढील म्हण आपल्याला पूर्ण करायची. पदरी पडले झोंड हसून केले गोंड. मग योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 पदरी पडले झोंड हसून केले गोड. पुढे पाहू. पुढील म्हण पूर्ण करा. चुली पुढे शिपाई अन घराबाहेर भागुबाई. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 भागुबाई. चुली पुढे शिपाई अन घराबाहेर भागुबाई. पुढे पाहू. खाली दिलेल्या अर्थापैकी विरजन घालणे या वाक्य प्रचाराचा अर्थ कोणता? विरजन घालणे म्हणजे काय? निरुत्साही करणे. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 निरुत्साही करणे. समोरचा प्रश्न, पारंपरिक मराठी वर्णमालेत एकूण डॅश डॅश वर्ण आहेत. ते असतात 48. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 48. समोरचा प्रश्न, वांग निश्चय या शब्दाची संधी कशी असेल? वांग वाक निश्चय. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2. पुढे पाहू. खालीलपैकी भाववाचक नाम आपल्याला ओळखायचे. भाववाचक नाम काय? गरीब, श्रीमंती, गरिबी, गंभीर. तर ते असेल पर्याय क्रमांक 3 गरिबी. समोरचा प्रश्न, ने ए शी हे प्रत्यय खालीलपैकी कोणत्या विभक्तीचे आहेत ते आपल्याला ओळखायचे आहे. ने ए शी मागच्या प्रश्नामध्ये आपण पाहिलं ने तृतीया विभक्ती. मग योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 तृतीया. मित्रांनो, लेक्चरला अजूनपर्यंत लाईक केले नसेल तर प्लीज लाईक करा. समोरचा प्रश्न, राजा या शब्दाचे सामान्य रूप कोणतं असेल? राजाचं सामान्य रूप राजाच. मग योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 राजा. समोरचा प्रश्न, आम्ही या सर्वनामाचा प्रकार आपल्याला ओळखायचा आहे. आम्ही पुरुषवाचक सर्वनाम. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 पुरुषवाचक. समोरचा प्रश्न, बिकट वाट वहिवाट नसावी या वाक्यातील बिकट या विशेषणाचा प्रकार आपल्याला ओळखायचा आहे. तर तो विशेषण आहे गुणविशेषण. मग योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 गुणविशेषण. समोरचा प्रश्न, त्याने बैलास मारले यामधील मारले या क्रियापदाचा प्रकार कोणता आहे? तो आहे सकर्मक क्रियापद. मग योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2
समोरचा प्रश्न, आता कोठे मला संगीताचा अर्थ कळत आहे. काळ ओळखायचा आहे. अर्थ कळत आहे म्हणजे काळ चालू आहे, मग वर्तमान काळ, आणि कळत आहे म्हणजे अपूर्ण, मग योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 अपूर्ण वर्तमान काळ. समोरचा प्रश्न, कृपया उत्तर पाठवावे. या वाक्यातून क्रियापदाचा अर्थ ओळखायचा आहे. तो आहे विद्यार्थ. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 विद्यार्थ. समोरचा प्रश्न, यश मिळो की न मिळो आम्ही प्रयत्न करणार यातील की या उभयान्वयी अव्ययाचा प्रकार कोणता आहे. तो आहे विकल्पबोधक. मग योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 विकल्पबोधक उभयान्वयी अव्यय. समोरचा प्रश्न, त्याच्या घराचा दरवाजा उघडला. प्रयोग आपल्याला ओळखायचा आहे. त्याच्या घराचा दरवाजा उघडला अकर्मक कर्तरी प्रयोग. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2. समोरचा प्रश्न, खालील वाक्याचा प्रकार सांगायचा आहे. वडीलधारी माणसे म्हणतात की प्रत्येकाने आपले कर्तव्य पार पाडावे, की मिश्र वाक्य. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 मिश्र वाक्य. समोरचा प्रश्न, स्वातीने सुंदर कविता म्हटली. या वाक्यातील कर्म कोणतं आहे. कविता. मग योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 कविता. पुढे पाहू, मुंबईची घरे मात्र लहान कबुतराच्या खुराड्यासारखी. वाक्याचा अलंकार ओळखायचा आहे. हा अलंकार आहे कबुतराच्या खुराड्यासारखी, म्हणजे इथं उपमा दिली. मग योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 उपमा अलंकार. पुढे पाहू मित्रांनो, लेक्चरला अजूनपर्यंत लाईक केले नसेल तर प्लीज लाईक करा. सुतोवाच करणे वाक्यप्रचाराचा समानार्थी वाक्यप्रचार आपल्याला ओळखायचा आहे. सुतोवाच करणे म्हणजे ओनाम करणे. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 ओनाम करणे. पहा, रिपीट झालाय प्रश्न. नवी मुंबई पोलीस भरती 2018च्या परीक्षेमध्येही होता आणि हा SRPF दौंड गट क्रमांक 5 मध्ये हा प्रश्न आता विचारलाय. पुढे पाहू, तोंडात तीळ न भिजणे या वाक्यप्रचाराचा अर्थ ओळखायचा आहे. तोंडात तीळ न भिजणे म्हणजे कोणतीही गोष्ट मनात नाही राहत, मग ती आपण बोलून दाखवतो. मग योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 गुप्त गोष्ट मनात न राहणे. पुढे पहा, शेतकऱ्यांना मिळणारे कर्ज या शब्दसमूहाबद्दल योग्य शब्द आपल्याला लिहायचा आहे. शेतकऱ्यांना मिळणारे कर्ज त्याला आपण काय म्हणतो, तगाई. मग योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 तगाई. समोरचा प्रश्न, आई त्या मुलाला हसवते. या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार आपल्याला ओळखायचा आहे. आई त्या मुलाला हसवते, मग असेल प्रायोजक क्रियापद. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 प्रायोजक क्रियापद. समोरचा प्रश्न, राम लक्ष्मण हा शब्द कोणत्या समासाचे उदाहरण आहे. राम लक्ष्मण आहे द्वंद्व समास. इथे पर्याय नाही, इथं क पर्याय होता द्वंद्व समास. समोरचा प्रश्न, किडूक मिडूक हा मराठीत आलेला परप्रांतीय शब्द कोणत्या प्रांतातून आला आहे. तो आलाय तेलुगूतून. मग योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 तेलुगू. समोरचा प्रश्न पाहू, कवितेचा चरण म्हणत असताना आपण मध्येच काही अक्षरानंतर थांबतो. या थांबण्याच्या जागेला काय म्हणतात. याला म्हणतात यती. मग योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 यती. समोरचा प्रश्न, बोलता बोलता विचार मालिका तुटल्यास लेखनामध्ये कोणत्या विरामचिन्हाचा वापर करतात. तर ते करतात अपसरण चिन्हाचा. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 अपसरण चिन्ह. पुढे पाहू मित्रांनो, लेक्चरला अजूनपर्यंत लाईक केले नसेल तर प्लीज लाईक करा. अभिनिवेश या शब्दाचा समानार्थी शब्द आपल्याला ओळखायचा आहे. अभिनिवेश म्हणजे जोर. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 जोर. समोरचा प्रश्न, हे कोण बोलले बोला राजहंस माझा निजला. या वाक्याचा रस ओळखायचा आहे. हा रस आहे करुण. मग योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 करुण रस. समोरचा प्रश्न, पुढीलपैकी अव्ययसाधित विशेषणाचे योग्य उदाहरण आपल्याला ओळखायचं आहे. अव्ययसाधित विशेषणाचे योग्य उदाहरण आहे पुढची गल्ली. मग योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 पुढची गल्ली. समोरचा प्रश्न, त्याला भूतांची भीती वाटायची. काळ कोणता आहे. तो आहे रीतिकाळ.
वाटायची म्हणजे रीतिकाळ. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 रीतिकाळ. समोरचा प्रश्न, तो काम करीत आहे या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार आपल्याला ओळखायचा आहे. ते क्रियापदाचा प्रकार आहे संयुक्त क्रियापद. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 संयुक्त क्रियापद. समोरचा प्रश्न, ऐवजी या शब्दयोगी अव्ययाचा उपप्रकार आपल्याला ओळखायचा आहे. तो आहे विनिमयवाचक. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 विनिमयवाचक अव्यय. समोरचा प्रश्न, पोलिसांनी चोरास पकडले वाक्याचा प्रयोग काय आहे? सकर्मक भावी प्रयोग. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 सकर्मक भावे. पुढे पाहू. पुढील शब्दांचा समास सांगायचा आहे. पुढील शब्दाचा दररोजचा समास कोणता आहे? तो आहे अव्ययी भाव समास. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 अव्ययी भाव समास. समोरचा प्रश्न, गृहस्थशीर्ष हे शब्द कोणत्या प्रकारचे आहेत? हे आहेत तत्सम शब्द. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 तत्सम शब्द. पुढे पाहू. शुद्ध लेखनदृष्ट्या अचूक शब्द कोणता आहे? तर तो आहे पर्याय क्रमांक 3 प्रतिकूल. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 प्रतिकूल. पुढे पाहू. दुआब या एका शब्दासाठी संबंधित शब्दसमूह कोणता आहे? दुआब म्हणजे 2 नद्यांतील प्रदेश असतो त्याला आपण दुआब बोलतो. मग योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 2 नद्यांमधील जागा. समोरचा प्रश्न, पुढील म्हणीचा अर्थ ओळखायचा आहे. विशी विद्या तिशी धन. अर्थ काय असेल? योग्य वेळेत योग्य काम करणे. मग योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 योग्य वेळेत योग्य काम करणे. समोरचा प्रश्न, मित्रांनो लेक्चरला अजूनपर्यंत लाईक केले नसेल तर प्लीज लाईक करा. कच्छपी लागणे या वाक्य प्रचाराचा अचूक अर्थ कोणता आहे? एखाद्याच्या नादी लागणे. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 एखाद्याच्या नादी लागणे. तर मित्रांनो आजच्या लेक्चरमध्ये आपण 2018च्या पोलीस भरतीचे धुळे, सोलापूर ग्रामीण, नवी मुंबई, SRPF गट क्रमांक 5 दौंड, लातूर या जिल्ह्यांच्या क्वेश्चन पेपर्समधील मराठी व्याकरणाचे जवळजवळ 100 प्रश्न आपण कव्हर केले आहेत आणि राहिलेल्या जिल्ह्यांचे क्वेश्चन पेपर्स आपण पुढे दुसऱ्या व्हिडिओ सिरीजमध्ये कव्हर करणार आहोत. जर ते या व्हिडिओमध्ये घेतले असते तर व्हिडिओ खूप मोठा झाला असता. त्यामुळे हे क्वेश्चन्स आपण वेगवेगळ्या भागांत कव्हर करणार आहोत. ते पुढचे भाग तुम्हाला पाहता यावेत यासाठी तुम्ही आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. हे लेक्चर तुम्हाला युजफुल वाटले असेल तर या लेक्चरला प्लीज लाईक करा आणि हे लेक्चर आपल्या कमीत कमी 10 मित्रांसोबत शेअर करा. तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.